यानंतर आपल्यासोबत जोडल्या जाणार आहेत राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार कारण राष्ट्रवादीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे आणि आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे हे सुनेत्रा पवार यांच्यासोबत आहेत। मी थेट जाते गोविंद यांच्याकडे। आपल्याला माहिती आहे की उभा महाराष्ट्राने पाहिलं जेव्हा जेव्हा युद्धाचा प्रसंग येतो अजित पवारांसमोर तेव्हा त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या असतात त्या सुनेत्रा वहिनी। आणि अर्थातच पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता आणि आजही तो ओळखला जातो। मात्र एकूणच त्या आज प्रचारासाठी इकडे आलेल्या आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। वहिनी, स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। खरं तर दादा खूप पोटतिडकीनं मागच्या काही सभांमध्ये सांगतायत की हे शहर वाचवायला हवं आहे। तुम्ही या शहराकडे कसं बघताय आणि दादांसाठी हे शहर काय आहे? खरं सांगायचं तर आपल्या सगळ्यांना पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे की पिंपरी चिंचवडवरती दादांचं अगदी स्वतःच्या पोटच्या पोराप्रमाणे प्रेम आहे। त्यांनी अनेक वर्षापूर्वी हे पिंपरी चिंचवडचं शहर त्याची जडणघडण करताना जीवनातला अत्यंत महत्त्वाचा वेळ त्यांनी इथे दिलेला आहे, जो की कुटुंबाला सुद्धा दिलेला नाही। आणि त्यांनी अगदी मनापासून या शहराचा विकास करण्यासाठी आतोनात प्रयत्न केलेले आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत। पण मग एकूणच आता त्यांच्यावर आरोप होतोय, एकेरी आरोप होतोय आणि हे सगळं पाहत असताना किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणाला होता की या शहराची अवस्था आता अशी झालेली आहे, हे सगळं बघत असताना तुम्हाला आणि दादांना खेद होतो का? काय बोलतात ते? खरं तर अलीकडच्या मागच्या काही वर्षामध्ये जी या शहराची अवस्था झालेली आहे, एकंदर परिस्थिती झालेली आहे, हे सगळं बघून दादा अतिशय व्यथित होतात आणि परत एकदा ही पूर्वीची पिंपरी चिंचवडची जी वैभवता होती, सगळ्या प्रकारचं जे सुबत्ता होती ती परत आणण्यासाठी दादांनी हा पुढाकार घेतलेला आहे। आणि आरोपाचं म्हणाल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जनता तर सुज्ञ आहे आणि जनताच याचं सगळं उत्तर देईल। पण एकंदरीत जर बघायला गेलं तर अजित पवारांनी हे शहरच घडवलं नाही तर इथले अनेक शिलेदार जे आहेत त्यांना देखील उभं केलं, मोठमोठी पदं दिली आणि त्यांनाही अगदी घरच्यांसारखं सांभाळलं। आणि निवडणुकीच्या तोंडावर ही सगळी मंडळी जातात, याबद्दल तुम्हाला ते काही बोलतात का किंवा राजकीय घरी काही बोलतात का या विषयात? किंवा तुम्ही म्हणजे अगदी सगळेच इथले जे पदाधिकारी आहेत त्यांना जवळून ओळखतात? दादांनी सांगितलंय की ते त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे तिकडे गेलेले आहेत, दादांनी याबद्दल बोलले। पण तुम्ही सगळ्यांच्या संपर्कात असताना जेव्हा त्यांनी अशा पद्धतीने दादांना सोडलं त्याचं काही खेद वाटतो? शेवटी आपण ज्यांना तयार करतो किंवा ज्यांना आपण पाठबळ देतो, त्यांनी काहीच गोष्टी केल्या तर आपल्याला नक्कीच खेद वाटतो। पण शेवटी त्या वेळेच्या त्या गोष्टी असतात। पण दादांना माहिती आहे की सगळ्यातून पुढे जायचं आणि म्हणूनच दादांनी स्वतः या पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये स्वतः येऊन परत ती जुनी घडी कशी बसेल यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे जोमाने। कौटुंबिक सोहळ्यामध्ये आम्ही पवार कुटुंबीय एकत्र पाहिलेलेच आहेत, मात्र हे युद्धाचा प्रसंग आहे असं दिसतं आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत, अगदी नागरिकांमध्ये त्याचं स्वागतच होत आहे। पण तुम्ही या सगळ्याकडे किंवा विरोधक आता त्यावरही बोलायला लागलेले आहेत की सोयीस्कररित्या राजकारण केलं जातं आहे। मग ह्या दोघंही राष्ट्रवादी एकत्र आल्या, त्याचा फायदा नक्कीच या शहराला होईल का? काय वाटतंय? खरं तर बघायला गेलं तर सगळीकडेच अशा प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये युत्या घड्या ह्या ह्याच्या निवडणुकीमध्ये झालेल्या आहेत सगळीकडेच। त्यामुळे इथेही अशा म्हणजे युती किंवा आघाडी झालेल्या आहेत। आणि तसं बघायला गेलं तर ज्या एक कुटुंबातली एक व्यक्ती म्हणून मलाही स्वतःला आनंदच आहे या सगळ्या गोष्टींचा। काही जनता आनंदी झालेली आहे आणि ह्याचा नक्कीच सगळ्यांनी ज्या युत्या आघाड्या केल्या आहेत ते फायद्यासाठीच केलेल्या आहेत, त्याच्यामुळे नक्कीच फायदा होणार आहे। अर्थात, परंतु तुम्ही सुद्धा लोकसभेपासून किंवा कोणतीही निवडणूक असली की आवर्जून इकडे येता। या शहराची अवस्था तुम्हाला काय जाणवती? आता तुम्ही अगदी दादांबरोबर हे शहर उभं राहताना पाहिलंय आणि मग या सगळ्या नागरिकांना काय सांगाल, खास करून जे आरोप करतायत त्यांना? खरं सांगायचं तर जी अवस्था झालेली आहे आणि जनता आता पेटून उठलेली आहे, कारण जनतेला ते भोगावं लागतंय, त्यामुळे जनताच ह्या सगळ्याचं उत्तर देणार आहे। अर्थातच आपण बघतोय फरा की ज्या पद्धतीनं सुनेत्रा वहिनी आता इकडे प्रचारा आलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पिंपरी चिंचवडची जी अवस्था आहे ते कुठेतरी जे आरोप करणारे आहेत त्यांनी बघावं आणि विकासाच्या मुद्द्यावर बोलावं। त्यामुळे आता बघूया की भाजप किंवा इतर जे विरोधक आहेत त्या या संदर्भात काही उत्तर देतात का? बरोबर आहे। धन्यवाद गोविंद, तुम्ही सुनेत्रा पवार यांच्याशी बातचीत केली त्याबद्दल।